नमस्कार. अपराध. लेखिका अश्विनी निवर्गी उदगीर. अभिवाचन अनुराधा कर्वे. कमल आणि विभावरी दोघी सख्या बहिणी. कमल मोठी, फारशी शिकली नाही, कॉलेजला शिकायला गेली आणि एका माणसाच्या प्रेमात पडली. विभावरी खूप हुशार, अभ्यासात खेळात, दिसायलाही खूप सुंदर. देवानं सारं उजवं माप विभाला दिलेलं. तिचं सतत कौतुक व्हायचं. कमल मात्र अगदीच कपाळकरंटी. ऐन शिकायच्या वयात प्रेमात पडली. ज्या माणसाच्या प्रेमात पडली तो साधा मेकॅनिक. आईला वाटायचं कमलने शिकावं, पण कमल ऐकायला तयार नव्हती. घरी या दोघींशिवाय फक्त आई. वडिलांचं छत्र लहानपणीच हरवलेलं. आईनं खूप कष्टानं या दोघींना वाढवलेलं. आईच्या प्रखर विरोधाला न जुमानता कमल घरातून पळून गेली. आईनं रागारागात कमलशी संबंध तोडून टाकले. शिक्षण अर्धवट, नवराही फारसा शिकलेला नाही, तरी कमल खुश होती. पहिल्याच वर्षी मुलगा झाला. आई बघायलाही गेली नाही. पुढे विभावरीचं शिक्षण झालं. तिला हेमंतनं मागणी घातली. कम्प्युटर इंजिनियर असलेल्या हेमंतचं सुखवस्तू स्थळ बघून आईला आनंद झाला. परिस्थिती नसतानाही आईनं थाटात लग्न करून दिलं. विभावरी सासरी गेली. कमलचा मुलगा 3 वर्षांचा झाला. आज कमल खुश होती. मुलाचा वाढदिवस होता. तिचा नवरा म्हणाला, मी याला छानसा ड्रेस आणतो, मग आपण पिक्चरला जाऊ, तू तोपर्यंत तयार होऊन बस. कमल खुशीत साडी बदलायला गेली. कमलचा नवरा मुलाला ड्रेस घेऊन त्याला कडेवर घेऊन रस्त्याच्या कडेला उभा होता. इतक्यात समोरून येणाऱ्या ट्रकचा ताबा सुटला आणि कमलचा नवरा मुलासकट त्याच्या खाली आला. धावत आलेल्या कमलला समोर फक्त रक्तमांसाचा चिखल दिसत होता. एका क्षणात आयुष्य कुठे येऊन थांबलं होतं. बातमी आली आणि कमलची आई कोसळली. हृदयविकाराचा तीव्र झटका आला होता. कमलकडे बघावं की आईकडे. विभावरी आणि हेमंतची नुसती धावाधाव चालली होती. विभावरी आईजवळ बसली होती. आई एकटक विभाकडे बघत होती. विभा, मी आता काही वाचत नाही, फक्त एक वचन दे. कमलला सांभाळ शेवटपर्यंत. अंतर नको देऊ. आता तूच तिची आई हो. आई, अगं शांत हो तू, मी आहे ना. मला वचन दे. आई, मी वचन देते. आईच्या चेहऱ्यावरच्या 2 रेखा हलल्या. क्षीण हसण्याचा प्रयत्न होता तो. आणि विभाच्या हातातला आईचा हात थंड पडला. आई गेली. सारं संपलं. कमलला विभावरी आपल्या घरी घेऊन गेली. दुसरा पर्यायच नव्हता. कमल नोकरी करू शकत नव्हती, शिक्षण नाही. विधवेला समाजात एकटं राहणं सोपं नव्हतं. विभावरीनं आईला दिलेलं वचन निभावलं. कमल त्यांच्या मोठ्या बंगल्यातल्या एका खोलीत राहू लागली. ती अगदी अबोल घुमी झाली होती. हेमंत आणि विभा तिला आपल्या परीनं खुश ठेवायचा प्रयत्न करत होते. ती फारशी बोलत नव्हती. विभावरी हेमंतचा संसार छानच चालला होता. बघता बघता लग्नाला 4 वर्ष व्हायला आली. हिंडण्या फिरण्यात दिवस कसे गेले ते कळलंच नाही. आता मैत्रिणीसुद्धा आता प्लॅनिंग पुरे म्हणून चिडवायला लागल्या. आता मात्र बाळासाठी आपण सिरियस व्हायला हवं असं दोघांनीही ठरवलं. दुसऱ्याच दिवशी हेमंतनं स्त्रीरोग तज्ज्ञाची अपॉइंटमेंट घेतली. दोघांच्याही तपासण्या झाल्या. साशंक मनानं दोघंही केबिनमध्ये बसले होते. मिस्टर बिरादार, तुमच्या मिसेसच्या गर्भाशयात प्रॉब्लेम आहे. स्ट्रक्चरल ॲबनॉर्मॅलिटी आहे. एंड्रोमेट्रिओसिस आहे, डॉक्टर म्हणाल्या. म्हणजे काय हो डॉक्टर? त्याचं काय आहे ना, आपल्या गर्भाशयाच्या लायनिंगला जो टिश्यू असतो ना, तो बाहेर वाढला आहे. त्यामुळे विभावरीला मूल होणं शक्य नाही. दोघांनाही त्या काय सांगतायत ते कळतच नव्हतं. वैद्यकीय भाषा समजत नव्हती. कानात फक्त एवढेच शब्द घुमत होते, विभा आई होणार नाही. सुन्न होऊन दोघेही बसले होते.
पण डॉक्टर, काहीच उपाय नाही का हो? विभावरी रडत होती. हेमंत म्हणाला, जाऊ दे विभा, दोष माझ्यात निघाला असता तर आपण काय बरं केलं असतं? आपण एखादं मूल दत्तक घेऊ. विभावरी म्हणाली, मला नको आहे दत्तक मूल, मला आपलं बाळ हवं आहे. हेमंत, तुम्ही दुसरं लग्न करा. हेमंत अवाक झाला. डॉक्टर म्हणाल्या, हे बघा विभावरी, अशा टोकाला जाऊ नका. अहो, मेडिकल सायन्स खूप पुढे गेलं आहे. तुम्ही स्वतःच्या पोटात मूल वाढवू शकत नाही हे जरी खरं असलं तरी तुम्हाला स्वतःचं मूल होऊ शकतं. हो? ते कसं काय? विभावरीने विचारलं. ते प्रचंड खर्चिक आहे आणि कॉम्प्लिकेटेड आहे. त्या टेक्निकचं नाव आहे IVF. ह्यामध्ये गर्भधारणा शरीराबाहेर घडवून आणायची लॅबमध्ये. विभावरी, तुमचे एग्ज आणि हेमंतचे स्पर्म घेऊन हे मूल वाढवता येईल, पण त्यासाठी तुम्हाला एक सरोगेट मदर लागेल. विभावरी म्हणाली, ते जे काय असेल ना ते आणूया आपण आणि आपलं मूल आणू. थांबा, आधी नीट समजून घ्या. सरोगेट मदर म्हणजे काही वस्तू नसते. सरोगेट मदर म्हणजे अशी बाई जी तुमचं मूल तिच्या शरीरात वाढवेल आणि बाळ जन्माला आलं की ती ते तुम्हाला देऊन टाकेल. डॉक्टर पुढे सांगत होत्या, याला जेस्टेशनल सरोगसी म्हणतात. हेमंत म्हणाला, कितीही पैसे लागू द्या, मी हवी ती टेस्ट करायला तयार आहे, पण आमचं मूल पोटात वाढवायला तयार असणारी बाई आणायची कुठून? समजा आपण खूप पैसे दिले तर अशी बाई मिळेल का? डॉक्टर म्हणाल्या, तसं नाही करता येत. पैसे देऊन बाई आणता येणार नाही. आपण कमर्शियल सरोगसीवर भारतात बॅन आहे. मी तुम्हाला पुण्याच्या इन्फर्टिलिटी सेंटरचा पत्ता देते. ते तुम्हाला IVFबद्दल पूर्ण माहिती देतील. त्याचबरोबर तुम्ही एखाद्या वकिलाचा पण सल्ला घ्या. कायदेशीर बाबी समजून घ्या. वकील तुम्हाला योग्य तो सल्ला देईल. डॉक्टरने पुण्याच्या सेंटरचा पत्ता दिला. घरी आल्यावर दोघांच्याही संमिश्र भावना होत्या. मूल नाही म्हणून दुःख, पण आपलं मूल होऊ शकतं म्हणून आशा. IVF काय भानगड आहे याबद्दल उत्सुकता. सरोगेट मदर कुठून आणायची याबद्दल चिंता. काय करावं काही सुचत नव्हतं. कमलला जेवताना विभावरीनं हे सगळं सांगितलं. तीही बिचारी गोंधळली होती. तरी हेमंत म्हणाला, कमल, तूही आमच्याबरोबर पुण्याला चल. विभावरी गोंधळून गेली आहे. तिच्याबरोबर आपलं घरचं कोणीतरी हवं ना. कमल काहीच बोलली नाही. तिला मुळात हे सारं काही समजलंच नव्हतं. पण विभावरी मध्येच रडत होती, मध्येच आपलं मूल आणू म्हणून हसत होती. हे बघून तिला आपल्या सोबतीची गरज आहे हे मात्र कमलला कळलं होतं. ती ठीक आहे म्हणून रूममध्ये गेली. दुसऱ्या दिवशी तिघंही पुण्याला गेले. तिघंही डॉक्टरांसमोर बसले होते. डॉक्टरही IVF काय भानगड आहे? डॉक्टर म्हणाले, सांगतो, काळजीपूर्वक ऐका आणि शंका मनात ठेवू नका. काही समजलं नाही तर विचारा. हे बघा, बाळ आईच्या एग आणि बाबांच्या स्पर्मपासून तयार होतं इतपत तुम्हाला माहिती आहेच. पण विभावरी मूल तिच्या गर्भाशयात वाढवू शकत नाही. त्यामुळे हे एग आणि स्पर्म आम्ही लॅबमध्ये फ्यूज करतो. तो झायगॉट बनतो. तो आणखी काही दिवस लॅबमध्ये ठेवून मग दुसऱ्या स्त्रीच्या गर्भाशयात सोडला जातो. आता यापेक्षा सोपं करून सांगणं कठीण आहे. तुम्ही प्लीज समजून घेण्याचा प्रयत्न करा. या पूर्ण प्रक्रियेला IVF म्हणतात. हे मूल जिच्या गर्भाशयात वाढवायचं आहे तिला सरोगेट मदर म्हणतात. आणि या सर्व प्रकाराला जेस्टेशनल सरोगसी म्हणतात. आता तुम्हाला अशी स्त्री शोधायची आहे ज्याचे काही नियम आहेत. ती स्त्री 21 ते 35 या वयाची हवी, जिचं एकतरी बाळंतपण कोणत्याही कॉम्प्लिकेशनशिवाय झालेलं असावं, जी तुमच्या बाळाशी जेनेटिकली रिलेटेड असेल, ती निरोगी असेल आणि कोणत्याही पैशाच्या मोबदल्याशिवाय ती निस्वार्थी भावनेनं तुमचं मूल वाढवायला तयार असेल. आता तुम्ही अशी स्त्री शोधा. वकिलाचा सल्ला घेऊन एक कायदेशीर कॉन्ट्रॅक्ट बनवा, ज्यानुसार ती हे मूल जन्माला आल्यावर तुमच्या हवाली करेल
आणि 15 दिवसानंतर निघून जाईल. नंतर उगाच झंझट नको म्हणून कायदेशीर कागदपत्र केलेली उत्तम. हेमंत, विभा विचार करत होते. कमल शांतपणे सर्व ऐकत होती. नंतर तिघेही बाहेर आले. जेवताना कोणीच काही बोलत नव्हतं. तिघेही लॉजवर आले. हेमंतनं मित्राला फोन केला. अरे सुरेश, असा प्रकार चालू आहे बघ. मला तर काहीच सुचत नाही. मी अशी बाई कुठून आणू? हेमंत सांगत होता. विभावरी कपाळाला हात लावून बसली होती. त्याचं बोलणं कानावर येत होतं आणि अचानक तिचे डोळे चमकले. हेमंत, अरे ऐक ना, अशी एक बाई आपल्या घरातच आहे. कोण? कमल? हेमंत दचकला. काही काय विभा, उगीचच वेड्यासारखा विचार करू नकोस. आपण शोधू कोणीतरी. अरे पण कोणीतरी का? ही का नको? अगं विधवा आहे ती, लोक काय म्हणतील? आणि आपण तिला आधार दिलाय, त्याचे उपकार असे फेडायला सांगायचे? काहीतरीच काय तुझं? नाही नाही, अजिबात नाही. विभा, तू हा विचारसुद्धा मनात आणू नकोस, हेमंत म्हणाला. हेमंत, अरे विधवा आहे ती आणि लोक काय म्हणतील याचा विचार आपण करूया. 9 महिने दुसरीकडे कुठेतरी राहू, पाहिजे तर आपल्या फार्म हाऊसवर राहू. आणि उपकार आपण तिच्यावर केले नाहीत. मी आईला वचन दिलं आहे, उपकार ती आपल्यावर करेल, आपल्याला बाळ देऊन. आणि बाळ आणि कमल दोघंही आपलेच आहेत ना. आता राहत आहोत ना, तसंच पुढेही राहू सुखाने. हेमंत म्हणाला, विभा शक्य नाही ते. हा हट्ट तू सोड. हा विषयसुद्धा कमलसमोर काढायचा नाही. विभा हट्टाला पेटली होती. बाळाशिवाय दुसरा विषय डोक्यातच येत नव्हता. मी कमीच्या रूममध्ये जाते, तुम्ही हा विषय माझ्यावर सोडा. आणि विभा उठून पलीकडे कमलच्या रूममध्ये गेलीसुद्धा. विभावरी कमलच्या पायावर कोसळली. कमे, एवढं सुख दे गं मला. तुला हे करायलाच हवं बघ माझ्यासाठी. मला कोण आहे गं तुझ्याशिवाय? कमल मुळापासून हादरली. हे काय भलतंच वाढून ठेवलं आयुष्यात? विभा, नको का अशी भलत्याच पेचात टाकूस? देवा, अशी कशी वेळ आणलीस रे माझ्यावर? जोडीदार गेला, पोटचा गोळा गेला, आत्ताशी कुठे विसरतीये? हळूहळू कमल जरा बरी झाली होती. त्यात हे काय भलतंच बोलते विभावरी? हे शक्यच नाही. लोक काय म्हणतील? एक विधवा गरोदर राहिली, शिशीची. मी नाही असा विचारसुद्धा नाही करू शकत. आणि पोटात पोर कोणाचं वाढवायचं तर बहिणीचं. पण विभावरी मात्र ठाम होती. कमे, हे बाळ तुझ्या पोटात वाढेल, ते तुझंही आहेच ना गं. आपण आयुष्यभर एकत्रच राहणार. मग कमे, कमे, हात जोडते तुझ्या पुढे. कमलच्या तोंडातून शब्द फुटत नव्हता. पण विभावरी उठली ती कमलचा होकार घेऊनच. तिघेही परत इन्फर्टिलिटी सेंटरला गेले. विभावरी म्हणाली, आता आम्हाला बाळ कधी होईल? डॉक्टर हसले. इतकं सोपं नाही ते. वेळ लागतो. आधी कमलच्या तपासण्या होतील. रक्त तपासणी, HIV, हेपॅटायटिस B आणि C, गर्भाशयाची आतून खोलवर तपासणी, ECG, पॅप्समियर, जेनेटिक स्क्रीनिंग, सायकोलॉजिकल टेस्ट वगैरे वगैरे. कमल शांतपणे येईल त्याला सामोरे जात होती. तिच्या डोळ्यासमोर एकच होतं, विभाचं आपल्या उपकारकर्तीचं बाळ वाढवायचं, आपल्या बहिणीला आई करायचं. मनात असंख्य विचारांनी गर्दी केली होती. पहिल्या बाळाच्या वेळी जोडीदार बरोबर होता. किती सुखावली होती ती. आता परत बाळ होणार, पण या अशा विचित्र परिस्थितीत. मध्येच डॉक्टरच्या बोलण्यानं ती भानावर आली. कमल, तब्येत छान आहे तुमची, काही प्रॉब्लेम येईल असं वाटत नाही मला. आता IVF करायला हवं. या सायकलला 2 आठवडे लागतात. सगळ्या तपासण्या आणि IVF मिळून साधारण 1 महिना लागेल. कमलची अवस्था खूप विचित्र झाली होती.
हेमंत खूप भांबावला होता, पण कमलचा होकार आणि विभावरीचं बोलणं वागणं बघून हळूहळू स्थिरावत होता. एकीकडे त्याला अपराधी वाटत होतं, आपल्यामुळे कमलवर काय वेळ आली आहे. दुसरीकडे मनोमन तिचे उपकार कसे फेडावे हेही त्याला कळत नव्हतं. तिला आपण काहीच कमी पडू द्यायचं नाही. आयुष्यभर तिला सुखात ठेवायचं. कधीही काहीही झालं तरी आपण तिला भक्कम आधार द्यायचा. ती बिचारी कोणत्या परिस्थितीत आपल्यासाठी उभी आहे. 1 महिना गेला. धावपळ चालू होती. IVF झालं. सतत दवाखान्याच्या चक्रा चालू होत्या. कमलचा बरोबर 1 महिन्याने रिपोर्ट आला. ती गरोदर राहिली होती. दरम्यान हेमंतनं विभावरीला विचारलं, आपण कायदेशीर कॉन्ट्रॅक्ट करावं असं माझा वकील म्हणतोय, काय करायचं? विभा म्हणाली, कोर्टाची वेळच येणार नाही. माझी मोठी बहीण आहे ती. आपण काय तिला वाऱ्यावर सोडणार आहोत का? आणि हो, तीही मुलावर हक्क सांगणार नाही. अहो, तिचा हक्क आहेच. आपण मान्यच करतोय ना तो. आयुष्यभर एकत्रच राहणार आपण. उगीच कायद्याची भानगड नको. तरीही तुम्ही म्हणत असाल ना तर करूया आपण. कमल सही करेल त्यावर. त्यानुसार केलेल्या कायदेशीर कागदपत्रांवर कमलनी सही केली. जसजसे दिवस पुढे जात होते, विभा कमलची खूप काळजी घेत होती. तिला हवं नको स्वतः पाहत होती. तूप खा, फळं खा. कमल सतत आनंदी कशी राहील याकडे ती लक्ष देत होती. गर्भसंस्काराच्या सीडीज तिला ऐकवत होती. 5वा महिना लागला आणि तिघेही फार्म हाऊसवर राहायला गेले. सारं अगदी ठरल्याप्रमाणे विभाच्या नियोजनाप्रमाणे घडत होतं. कमलला 7वा लागला होता. पोटात बाळ लाथा मारत होतं. सोनोग्राफीचा रिपोर्ट ओके आला होता. कमलला या बाळाविषयी ओढ वाटली पाहिजे, तरच हे बाळ छान होईल. त्यामुळे विभावरी सतत कमलला बोलताना आपलं बाळ असं म्हणायची. कमलही हळूहळू बाळात गुंतत चालली होती. बाळ कसं दिसेल, कसं हसेल याचा विचार करायची. कमलला 9वा महिना लागला आणि चेकअपसाठी नेलं. डॉक्टर विभावरीला म्हणाल्या, बाळाची आई कशी आहे? विभा म्हणाली, बाळाची आई मी आहे. कमल फक्त सरोगेट मदर आहे. बाळ माझं नाव लावणार आहे. कमल हे ऐकून चपापली. अरे, हे काय ऐकतोय आपण? असू दे, विभा सहज बोलली असेल. बाळासाठी हळवी झाली आहे ती. पण विभा अस्वस्थ झाली होती. बाळ माझ्या नावाचं आहे. मी त्याची आई आहे. त्याला लहानपणापासून माझी ओढ वाटायला हवी, अगदी जन्मल्यापासून. आणि ही कमल जर समोर सतत येत राहिली तर ती बाळाला दूध पाजणार म्हणजे निदान वर्षभर तरी कमलला आपल्या बाळापासून दूर करता येणार नाही. कमी त्याला म्हणू लागली, मीच तुझी आई आहे, तर ते बाळ तिच्याकडेच राहणार. विभावरीच्या मनात वादळ थैमान घालत होतं. कालपर्यंत जी बहीण देवासारखी वाटत होती ती आज वैरीण झाली होती. तिला बाळ हवं होतं, कमीपासून हवं होतं, पण आता कमी नको वाटत होती डोळ्यासमोर. पण मग काय करावं? आधी बाळ जन्माला तर येऊ दे, मग हे आपलं बाळ आपण कमीपासून घेऊ. कमीला खूप सारे पैसे आणि एक छोटंसं घर घेऊन देऊ दुसऱ्या शहरात, पण आपल्या शहरात ती नको. विभावरीच्या मनात काय चाललंय याची हेमंत आणि कमलला जराही कल्पना नव्हती. ते बिचारे आजही त्याच आनंदात होते. 9 महिने भरले. कमलला मोठं पोट आलं होतं. उठायला बसायला त्रास होत होता. आता 1-2 दिवसात डिलिव्हरी होईल, डॉक्टर म्हणाल्या. आणि तसंच झालं. कमलला दवाखान्यात हलवलं. तिचं ओरडणं ऐकून हेमंत घाबरला होता. विभावरी बाळ बघायला आतुर झाली होती. गोंडस, गुलाबी रंगाचं, इवलेसे हातपाय हलवत टुकूटुकू बघणारं बाळ घेऊन डॉक्टर बाहेर आल्या. विभावरी विस्फारलेल्या डोळ्यांनी बघतच राहिली. भरपूर काळंभोर जावळ असलेलं ते बाळ तिनं कुशीत घेतलं. विभावरीच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहत होते. हेमंत म्हणाला, कमलची तब्येत कशी आहे?
डॉक्टर म्हणाल्या उत्तम आहे, पण आता गुंगी आहे डोळ्यावर. फार थकवा आला आहे तिला. आराम करू द्या, मग भेटा. हेमंत बाळाकडे एकटक बघत होता. कमलचे उपकार पुन्हा पुन्हा आठवत होता. थोड्या वेळाने डॉक्टर आल्या. म्हणाल्या, दूध पाजायला द्या बाळाला. विभावरीने बाळ दिलं. सिस्टर ते घेऊन आत गेली. विभा पण आत गेली. कमलजवळ बाळ दिलं. तिनं ते पदराखाली घेतलं. विभा नजर रोखून पाहत होती. कमल किती नशीबवान. मी हिच्यामुळे आई होईन, पण हे सुख मला नाही. चटचट आवाज करत बाळ दूध पीत होतं. कमलच्या चेहऱ्यावर तृप्तीचे भाव होते. ती त्या बाळाच्या डोक्यावरून हात फिरवत होती. त्याला कुरवाळत होती. विभावरीच्या मनात वादळ घोंगावत होतं. कमल आपली बहीण आहे हे सुद्धा विभावरी विसरली क्षणभर. माझं बाळ, माझं माझं. विभाला आणखी काही दिसतच नव्हतं. विभावरी विचार करत होती, बाळाला दूध पाजायला दिलंच पाहिजे का? जी मुलं अनाथाश्रमात वाढतात, रस्त्यावर सापडतात, बेवारशी असतात, ती सुद्धा जगतातच की आईशिवाय. आपणही आता तेच करायचं. बाळाला वरचं दूध पाजायचं. मी त्याची खूप खूप काळजी घेईन, पण कमलला मात्र बाळापासून लवकरात लवकर दूर करायला हवं. आयुष्याच्या पटावरचं दान विभाच्या मनासारखं पडत होतं. हेमंतला अचानक कंपनीच्या कामासाठी दिल्लीला जावं लागलं. हेमंतला बाळाची, कमलची खूप काळजी वाटत होती. पण डॉक्टर म्हणाल्या, काळजी करू नका, आम्ही आहोत. हेमंत दिल्लीला गेला. विभाला तो पुन्हा पुन्हा कमलची काळजी घे, तिच्याकडे लक्ष असू दे असं सांगत होता. तस तसा विभाचा विचार अधिक अधिक पक्का होत होता. हेमंत दिल्लीला गेला. विभावरी कमलच्या खोलीत आली. कमल, तू आता बाळात जास्त गुंतू नकोस हं. तुझी तब्येत चांगली आहे आता. तू दुसऱ्या शहरात जाऊन राहा. मी सगळी व्यवस्था करेन, पण तू परत यायचं नाहीस गं इथे. बाळाची काळजी मी घेईन. त्यांनी मलाच आई म्हणायला हवं आहे. आणि हो, उद्यापासून सिस्टरला बाळाला वरचं दूध पाजायला सांग. त्याला आता सवय व्हायला हवी. कमलला हे ऐकून चक्करच यायची बाकी होती. विभा, अगं डोकं फिरलंय का तुझं? त्याला जन्मून अवघा 1 दिवस झालाय. माझ्याशिवाय ते कसं राहील? आईशिवाय त्याला पोरकं करू नकोस गं. मी हात जोडते तुझ्या पुढे. आणि आज असं एकाएकी काय झालं तुला? कालपर्यंत तर तू आपण एकत्र राहू असं म्हणत होतीस, एकत्र वाढवू असं म्हणत होतीस. आता अचानक असं काय घडलंय? माझं 1 दिवसाचं बाळ माझ्या वाचून कसं राहील गं? आई वेगळं करू नको गं त्याला. विभा भडकली. माझं बाळ हेच आवडत नाही मला तुझं. माझं आहे ते बाळ, तुझं नाही. तू फक्त पोटात वाढवण्यापुरती आई होतीस. आता इथून पुढे नाही हा. तुझा या बाळावर काडीचाही हक्क नाही. आपण कायदेशीर कागदपत्र केलं आहे, आठवतं आहे ना? त्यानुसार मी आणि हेमंत आई बाबा आहोत त्याचे. कमल रडत होती. ती म्हणाली, मी हेमंतशी बोलते. कुठं आहे तो? तो दिल्लीला गेलाय, इतक्यात नाही येणार. कमल रात्रभर रडत होती. तिची मानसिक अवस्था फार वाईट झाली होती. त्यामुळे शारीरिक अवस्थासुद्धा बिघडली. काय झालं आहे कमलला? काहीतरी ताण घेतला आहे त्यांनी. काही सांगत नाही आहेत. असा ताण घेणं बरं नाही. अशा वेळी खूप जपायला हवं आहे त्यांना. डॉक्टरबाई विभाला विचारत होत्या, पण ती काहीच बोलली नाही. विभाला संशयाने पछाडलं होतं. माझं बाळ ही घेईल का? हेमंत तर कमलला कधीच दूर करणार नाही. त्याचा फार जीव आहे तिच्यावर. माझ्या इतकाच की माझ्यापेक्षा जास्त. आता पुढे काय काय होईल? कमल सतत बाळाजवळ असणार. हेमंतला बाळाची खूप ओढ आहे, म्हणजे तो पण सतत त्या दोघांजवळ राहणार. आणि मग त्याला कमलच जवळची वाटू लागली तर? माझ्यापेक्षा जास्त ती. विभावरी बेचैन झाली होती. अस्वस्थपणे फेऱ्या मारत होती.
कमलला बोलून आपण फार मोठी चूक केली. 4 दिवसात हेमंत येईल. कमलने त्याला माझ्याबद्दल सांगितलं तर हेमंत हे कधीच सहन करणार नाही. काय करायचं आता? पण समजा कमल आणि हेमंतची भेटच झाली नाही तर? हेमंतला हे कधीच कळणार नाही. नाहीतरी तिला कोणी मागे रडणारं? माझ्याच घरी तर राहते आहे आश्रित म्हणून. ती गेली या जगातून तर काय फरक पडतोय कुणाला? बाळ माझ्याजवळच राहील. त्याच्या नजरेसमोर फक्त मीच राहीन. विभानं आपल्या पर्समधून पैसे काढून वॉर्डबॉयला दिले. त्याच्या कानात ती कुजबुजली. तो नाहीसा झाला. संध्याकाळी त्याने एक बाटली तिला आणून दिली. ती अस्वस्थ होती. या कमीला कायमची झोपवायची आता. तिनं पर्स टेबलावर ठेवली आणि ती टॉयलेटमध्ये गेली. परत आली तेव्हा कमल गाढ झोपली होती. उद्याची रात्र हिची शेवटची रात्र असेल. विभा रात्रभर झोपली नाही. या कुशीवरून त्या कुशीवर वळत राहिली. रात्र फार लांबतीये. ही रात्र लवकर संपायला हवी या विचारातच तिचा पहाटे डोळा लागला. सकाळी तिने आवरलं. पर्स खांद्यावर घेतली. एकदा चेक करावं म्हणून पर्सचा आतला कप्पा उघडला. बाटली गायब झाली होती. विभाच्या पायाखालची जमीन सरकली. एखाद्या वेळी आपणच ती बाटली दुसऱ्या कप्प्यात ठेवली असेल. तिनं धावत जाऊन आधी दरवाजा बंद केला. पर्समधल्या सगळ्या वस्तू कॉटवर टाकल्या. बाटली गायब झाली होती. पण गेली कुठे? तेवढ्यात दारावर थाप आली. मिसेस विभावरी बिरादार, लवकर बाहेर या. तिने भराभर वस्तू पर्समध्ये कोंबल्या. धावतच जाऊन दरवाजा उघडला. डॉक्टर, सिस्टर सर्व पळत होते कमलकडे. विभा दुसऱ्या रूममध्ये होती. ती धावत कमलकडे गेली. कमल निपचित पडली होती. तिचे ठोके लागत नव्हते. कॉटखाली बाटली पडली होती. तीच जी विभा शोधत होती. शोभ, झोपेच्या गोळ्यांची बाटली. आपण आलो तेव्हा ही जागीच होती तर. तिनंच घेतली बाटली. बाजूच्या टेबलवर पुस्तक होतं. त्यातून चिठ्ठी डोकावत होती. तिकडे कुणाचंच लक्ष नव्हतं. विभानं ते पुस्तक पटकन पर्समध्ये ठेवलं. शी इज नो मोर, डॉक्टर म्हणाले. बाहेर चर्चा सुरू होती. कमाल आहे ना, असं कसं झालं? त्यांनी झोपेच्या गोळ्यांचा ओव्हरडोस घेतला आहे. एवढं छोटंसं बाळ एकटं टाकून आईला मरावंसं का बरं वाटलं? विभा प्रचंड घाबरली होती. हातपाय थरथर कापत होते. ती तशीच टॉयलेटकडे धावली. दरवाजा बंद केला. तिने चिठ्ठी काढली. कसला कागद आहे हा? विभा, हे जग मी माझ्या मर्जीनं सोडून जात आहे. बाळावर माझा कोणताही हक्क नाही आणि तो सोडून देऊन त्या चिमुकल्या जीवापासून लांब राहणं नसतं ग जमलं मला. मी फार गुंतत गेले बाळात. मला माफ कर विभा, मला माफ कर. मी सुरुवातीपासूनच कपाळकरंटी आहे ग. रूप नाही, शिक्षण नाही, जोडीदार आणि पोटचा गोळा दोघंही सोडून गेले. तू मोठ्या मनानं मला आपलंसं केलंस. पण तू आता जे बोलत होतीस त्याचा अर्थच मला लावता येईना. तुला भीती वाटते माझी का ग? पाठची बहीण तू माझी. पण तुझं मन मला कधी समजलंच नाही. ते बाळ तुझ्या पोटी जन्माला आलं असतं तर मी त्याची मावशी झाली असते ना. माय मरो मावशी उरो म्हणतात. अगं, या नात्यानंही मी खूप प्रेम केलं असतं त्याच्यावर. हक्क नसता ग बजावला. पण तुझ्या मनात हा विश्वास मी कधीच निर्माण नाही करू शकले. मी अपराधी आहे तुझी. आता तुला आईच्या वचनातून मी मुक्त करते आहे. माझ्या पोटातून आलेल्या गोळ्याची तू आई आहेस आणि तू नेहमीच त्याची आई राहशील. विभाला हुंदके आवरत नव्हते. तिने चिठ्ठी फाडून टाकली. परत धावतच कमलच्या रूममध्ये गेली. डॉक्टर अजूनही धावपळ करत होते. तिची बॉडी अजून तिथेच होती. बाजूच्या टेबलवर ठेवलेल्या फोटोतून आई विभाकडे पाहत होती. या अपराधाचं शल्य घेऊन
विभा आयुष्यभर प्रवास करणार होती.